वर्षापूर्वी निर्माण केली ही फक्त तुमच्या कानावर पडले, पण तुम्हाला शाबरी विद्या येते का? नाही. शबरीची बोरे खाता नाही, बरोबर ना? मग 2500 वर्षापूर्वी जी निर्मिती केली शाबरी विद्येमध्ये ती काय होते? मंत्र होते. ते कसे होते? प्राकृत होते. काही हिंदीमध्ये होते, काही मराठीमध्ये होते, काही साध्या भाषेमध्ये होते. गावंडळ खेळवळ माणसं आवडत नाहीत ना, तर त्याच्या भाषेमध्ये मंत्र होते, है ना? तर ज्या ज्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये ते नाथ जन्माला आले त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ते मंत्र तयार केले आणि त्या मंत्रांना ऊर्जा जी आहे ही दत्तगुरूंनी आणि शंकरांनी दिली. शाबरी मातेची निर्मिती केली. आता तुम्हाला शाबरी मंत्र काय दिले जात नाहीत सांगा बरं? तुम्ही भलं कोणाचं करणार नाही. तुम्ही काय करणार? हा, आता बघा ना, तुमच्याकडे समजा जे आज काय आहे त्याचा लाभ तुम्हालाच फक्त व्हावून तुम्ही किती आटोकाटीने प्रयत्न करता. काय सांगतोय? माझा रुमाल कोणी वापरायचा नाही, माझ्या बोटावर घाण कशी काय पडली, बरोबर ना? माझा पेन कोणी घेतला, लॅपटॉप कोणी उचलला, इथपासून माझं भांडं कोणी घेतलं पाण्याचं प्यायचं, हे माझ्या वस्तू कोणी घ्यायच्या नाहीत. इतकं आपण परफेक्ट आहे, ऐका नाही? अशा बाळाला शाबरी विद्या दिली तर काय अवस्था होईल? हे जे आपण राक्षस बघतो, राक्षस मध्ये आणि मनुष्यामध्ये फरक तुम्हाला काय माहिती आहे का? सांगता येईल का? राक्षस कशाला म्हणायचं? कोण सांगत? ते तुमच्या मतानुसार राक्षस कशाला म्हणायचं? ज्याला 2 अशी शिंग आहेत, अशी बाहेर दात आलेत, जो तुमच्या 3 पट लांब उंच आहे, तो राक्षस का? मग राक्षस म्हणजे काय? म्हणजे कसं? तुम्हाला कसं कळणार? त्याचे विचार त्याच्यापासून गेले सगळे ना. तो राक्षस तुम्ही जर कोणाला राक्षस म्हणतो काय म्हणता? मी राक्षस नाहीच आहे. तुम्हाला एखादी गोष्टीची आवडत नसेल, आता दुसऱ्यांनी चहा पिला तुम्हाला आवडत नाही, पण तू पितोय चहा, मग तो राक्षस झाला का? जगात कोण नाही स्वार्थ नाही, सगळ्या जगात कोण आहे? अहो, तुम्हाला कल्पना नसेल, राक्षसांच्या इतकं सुपर कोण राहत नाही. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही मागून खाणारी माणसं, तो मागायला लावणारा राक्षस. काय कळलं? ज्याला देव हादरतात, ज्याचं इंद्रपद निघून म्हणजे गायब होतं राक्षसांच्या प्रहारामुळं. काय सांगाल? राक्षस म्हणजे काय सांगाल? कोण सांगाल का? बरोबर. अजून समाजाला त्रास दिला. बर, अजून बघा आता, कंस चाणूर मर्दनम. कंस राज्य जे होतं, त्या कंस राज्यामध्ये जो कंसाला मानत होता त्याला काहीच त्रास होत नव्हता, पण कंसाला जो मानत नव्हता त्याला त्रास होत होता. मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला मानणाऱ्या माणसांना, म्हणजे कुटुंब प्रमुख जो कोण असेल त्याला मानणाऱ्या माणसाला त्रास काय होतो का? मग न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो का? नाही होतो. मग तो कंस झाला का? बोला. राक्षस म्हणजे काय? मी तुम्हाला काय मोठा प्रश्न विचारला नाहीये, छोटा प्रश्न आहे. राक्षस महल, राक्षस भुवन अशी नाव आहेत, अजूनही नाव आहेत आपल्या भारतामध्ये. आणि तुमच्या मनुष्य जातीपेक्षा ते अतिशय सुंदर रीतीने जीवन जगतात बरं का. माहिती पण सांगतो मी तुम्हाला.
काय फरक कसा ओळखता येईल? गुरूंच्याकडनं बघा, राक्षसांना सुद्धा गुरु आहेत. कोण? शुक्राचार्य आहेत. गुरूंच्याकडनं ज्ञान घ्यायचं. घेतलं का ज्ञान? आणि ते ज्ञान स्वार्थ, फक्त कशाचा स्वार्थ? मी मोठा कसा होईल याकरता वापरायचा. आणि ते मोठं होत असताना जो माझ्यामध्ये येईल त्याला आडवा करायचा. ही वृत्ती असणारी व्यक्ती म्हणजे राक्षस आताच्या काळातली. कारण राक्षस आता अंगात प्रत्येकाचे आहेत. पूर्वी राक्षस बघा ना, पूर्वी कसं होतं, राक्षसांचं वेगळं हे होतं, एरिया होता. आता माणसाच्या शरीरात राक्षस आहेत. राक्षसी वृत्ती आली आहे शरीरामध्ये माणसाच्या. ज्या आश्रमात ते आईनं लहानाचं मोठं केलं, तिला 2 शिव्या दिल्या आणि 2 मुस्काळी दिल्या, ती राक्षसी वृत्तीच झाली ना. ज्या वडिलांनी तर लहानाचं मोठं केलं, त्याला उपाशी ठेवलं, त्यांच्या मनाविरुद्ध काय उद्योग कसं काही सुरू केले. आता कितीतरी मुलं आई वडिलांच्या मनाविरुद्ध प्रॉपर्टी विकायला निघालीत. आता जेव्हा आई वडिलांच्या मनाविरुद्ध कधी प्रॉपर्टी विकायला जातील, इंटरकास्ट करतील, स्थलांतरित होतील, मात्रपणे आई वडिलांना गरज आहे मुलांची, तेव्हा मुलं गेली अमेरिकेला. तिथनं, आई कशी आहेस का तू, छान आहेस का तू, काळजी घे हो तू, कशावरनं? व्हिडिओवरनं. इथं भाडं उचलून झालं आहे त्या बिचारीला. लक्षात येते का नाही? दुसरा विषय असा पण आहे की एखादी आई त्या मुलाच्या कुटुंबात इतकं लक्ष घालती, दोन्हीकडे गोष्टी आहेत, की त्या मुलाला कर्जबाजारी करून सोडती. 25-30 लाख रुपये कर्ज त्या मुलाच्या जागेवर उभं राहतं आणि ती म्हातारी मरून जाते गरगरीत. आणि ते फेडायला परत 2 पिढ्या त्याच्या कामाला येतात. म्हणजे एकंदर काय झालं? राक्षसी वृत्ती झाली. आता समजा आपल्याला आपण साधना करतोय, ओके, आपण मंत्र म्हणतोय, उपासना करतोय. ही ऊर्जा जर आपण चुकीच्या मार्गाने वापरली तर ऊर्जा वापरली जाणार नाही का? जाणारच ना. आणि ती ऊर्जा चुकीच्या मार्गाने वापरल्यानंतर चुकीच्या काही गोष्टी घडल्या, ती ऊर्जा कोणाची कामी आली? चुकीच्या कामी आली का? असं वापरलं म्हणजे जेव्हा जातं तेव्हा ती राक्षसी वृत्ती आली. एखाद्याकडे पैसा जास्त असेल, तो पैशाच्या जीवावर दुसऱ्याला दाबणार. एखाद्याकडे ज्ञान जास्त आहे, तो ज्ञानाच्या जीवावर दुसऱ्याला दाबणार. हिटलर नाव आपण ऐकलं, हुकुमशाही पद्धत, ती राक्षसी पद्धतीच होती. लक्षात येते? तर आता ही जी राक्षसी पद्धत आहे, त्याच्यामुळे पहिलं काय जातं तुमच्यातल्या जीवनातलं? सुख जातं. आणि तो म्हणजे शांत नसतो, फार काय अशांत असतो तो. बघा ना, तुम्हाला सुख मिळण्याकरता तुम्ही धडपडताय का नाही? पण अंतिम सुख त्यात नाहीच आहे. मग काय होते पुढं? ती व्यक्ती स्वतःच अस्तित्व वाढवायचा प्रयत्न करते. आणि ती इतकं वेळा प्रयत्न करते, माझ्या गावात माझं नाव आलं पाहिजे. मग गावानंतर आता तुमचं हल्ली तालुक्यात जिल्हे आणलीचे आले, तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी काय असायचं? राज्य असायची. मग ह्या राज्यात माझं नाव मोठं झालं पाहिजे, त्या राज्यात माझं नाव मोठं झालं पाहिजे, माझं नाव जगामध्ये मोठं झालं पाहिजे. शक्तीच्या जोरावर सगळ्यांना काय करायचं? अंडर कंट्रोल ठेवायचं. बरोबर आहे? आता तुम्ही समजू नका. आता हे सगळं करत असेल ते काय करायचे? जी जी विद्या मिळेल तिचा वापर करायची. काय सांगतोय? कुठली विद्या तुम्हाला मिळू देत. म्हणजे तुम्हाला प्राण्यांच्याकडनं काही, त्यांच्या हत्येमधून काय विद्या मिळू देत, काही ज्योतिषी ज्ञानातनं काही विद्या मिळू देत, वेगवेगळ्या युद्धामध्ये काही मल्लयुद्ध म्हणा,
मुष्टियुद्ध म्हणा, अशी वेगवेगळी युद्ध असायची. त्यातनं काही विद्या मिळू दे, त्या विद्येचा वापर स्वतःच्या फक्त कशाकरता करायचा, स्वार्थाकरता करायचा. आणि ते मोठं होत असताना मध्ये कोण येते ह्याचा विचार नाही करायचा. मग आज हे विचार केले का सांगा तुम्ही कोणाला? आज जेव्हा मुलगी म्हणते मी सासू सासऱ्यानं सांभाळणार नाही, नवरा आणि मी, किंवा मुलगा म्हणतो आई वडिलांना आम्हाला वेगळं राहायचंय, याचा अर्थ काही वृत्ती कुठली झाली? कलियुग भरले सगळं राक्षसी वृत्तीनं. काय सांगतोय? म्हणून शेवट कशात सांगितलं कलियुगाचा? शापात. आत्मा शाप देतो ना. आत्म्याला नातं कुठं आहे? तर साधना करतोय, पण उपासना करतोय, तर आपलं प्रथम कर्तव्य काय आहे? तर कुणाच्या मनाचा, आत्म्याचा शाप घ्यायचा नाही. काय सांगतोय? कुणाच्या मनाच्या आत्म्याचा शाप घ्यायचा नाही, हे प्रथम उद्दिष्ट तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलं पाहिजे. समजा प्रत्येक कुटुंबात पद्धती येतात. सासूने विचारलं की तुम्ही दोघं तिघ जण सुना आहात, कारण लेकांना काही व्हॅल्यू नाही बरं का, सुनांना व्हॅल्यू आहे. का सांगा बरं? कलियुगामध्ये लेकांना व्हॅल्यू का नाहीये? कोण सांगल? सुनांना व्हॅल्यू आहे. आणि सुनेनं जर सांभाळलं नाही तर लोक काय करू शकत नाही. अशी कलियुगाची कंडिशन आहे. म्हणून लेक लागती. कोण लागतं? जेव्हा लेक आणि सून सांभाळत नाही तेव्हा लेकीकडे जातात माणूस ते, आणि तिच्याकडे ममत्व परत येतो. माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी म्हणून ती परत ममत्व येतो. पण लेकच नसेल तर संसार उठला. काय सांगितलं? मग किमान गुरु तरी पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. एक गुरु काय करतो? असं उचलतो आणि साईडला आणून ठेवतो. तर सुनाना समजा विचारलं सासूनं, सासऱ्यांनी, की 4 तोळे सोनं आहे, विचारलं तर, आणि 4 तोळे सोने जे आहे त्यातनं तुम्हाला चौघांना 1-1 तोळे द्यायचंय, असं विचारलं, तर मी तुम्हाला देऊ का? असा प्रश्न पुढे येणार. तर सुना काय सांगतील? सुना काय सांगतील? द्या म्हणतील का नको म्हणतील? द्या म्हणतील. पण त्या सुनेला विचार असा करायचा की या सासू करता मी आई म्हणून किती कर्तव्य केलं, सासू म्हणून नव्हे. काय सांगतोय? त्याची आई म्हणजे माझी आई म्हणून किती कर्तव्य मी केलं, का मी तिकडे सासू म्हणून बघितलं? बघताना काय बघितलं? सुनांना विचारते हो. जर सासू म्हणून बघितला असाल तर तो तुम्हाला 1 तोळा पचणार नाही, जरी तिनं तुम्हाला का दिला शेवटी? हा, ते वाटलं पाहिजे ना. ठेवून काय करायचं त्याला? परत भांडत बसा तुम्ही वजन. काय सांगतोय? कारण काही लोक असे असतात की ते मिळणाऱ्या म्हणून सेवा करतात. सेवा का करायची सासू सासऱ्यांची? पेन्शनवर आपलं चालू. आता पेन्शन मिळते का नाही? मुलाचं भागतंय, मुलीचं भागतंय, नवऱ्याचं भागतंय, माझं भागतंय, एरंदेनं भागतंय, सासूही भागते, सासराही भागते. बरोबर ना? आता होतं काय? त्यांच्या पश्चात घराला उतरते कळायला लागते. काय सांगतोय? मग आता माझा साधा प्रश्न असा आहे की त्या आईनं किंवा सासूनं, आई किंवा सासू, आई म्हणजे मुलाची आई आहे ना, सासू म्हणजे सुनेची सासू, तिनं तुम्हाला एक वस्तू दिल्यानंतर ती तुम्हाला लाभत का नाही?
प्रश्न काय विचारला? मग देऊ नका. सुनेला दिलं तर देऊ नका. तुम्हाला तळतळा तुम्ही देत असाल देऊच नका ना. हा ज्वलंत प्रश्न आहे का नाही प्रत्येक घरामधला. तुम्हाला कुणी बंधू ठेवले का तुमच्या ह्याच्यावर की सुंदरला दिलंच पाहिजे, नंतर तळतळानंतर तिला संपवलंच पाहिजे म्हणून? काय सांगता येईल? हा सांभाळू नका ना. मी ते सांगतोय. मी ती आशाच मुळात घाण आहे. आणि माझं स्पष्ट मत असं आहे की सासू सासऱ्यांची संपत्ती म्हणजे पटलं तर घ्यायला सोडून द्या. माझं मत सांगतोय. सासू सासऱ्यांची संपत्ती त्यांच्या हयातीमध्ये वापरायचा अधिकार मुलाला नाही. माझं मत सांगितलं. असं नाही की दादा तुम्ही सांगताय म्हणजे मी जे काय अनुभवलं, मी ज्या पद्धतीने जीवन जगतोय आज, मी तुम्हाला माझं मत सांगितलं की आई वडिलांची संपत्ती मुलांना वापरायची अधिकार नाही. ती संपत्ती तुम्हाला जरी मिळाली तर ती पुढच्या पिढीकरता वापरा. नातवावर किंवा नातीवर ती कृपा म्हणून राहील. पण तुम्ही सगळं धुवून पुसून खाल, तुमचा काही नियम नाही. विषय कळतोय का? आता अशा ज्या वृत्ती आहेत समाजामध्ये, याच भविष्यात शाप म्हणून काम करतात. अशा वृत्ती आहेत. मग कोण म्हणा अर्धाचा मला मणी दिला होता, मला माळच दिली नव्हती. कोण म्हणाला बसच तिने केली बघा, आता काय करायचं, आमच्यावर घरात पुष्कळ होतं, ते गायबच केलं. अशा व्यक्तीच्या चित्ती असू दे समाधानी अवस्था येईल का? येणारच नाही. तर यासाठी आपल्याला धारणा शिकायची. धारणा शिकल्यानंतर काय बघा, परमेश्वर तुम्ही काय करा बघा, त्या आई वडिलांना मोठं करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी काय ऐश्वर आलं, तिचं प्रधान कारकत्व कुणाकडे आहे? परमेश्वराकडे. त्यांनी काय कष्ट केले, त्या कष्टाला परमेश्वरानं फळ दिलं, यश दिलं, आणि त्यांना त्या काळामध्ये सुख शांती समाधान मिळालं. पण तुम्ही भगवंताला शरण गेलाय का? तुम्ही भगवंत शरण गेला. तुम्ही शरण कोणा गेला? पैशाला शरण गेला. व्यक्तीला शरण गेला म्हणत नाही, म्हणजे व्यक्तीच्या पैशाला तुम्ही शरण गेला आणि त्या पैशाच्या मोहापाठी व्यक्तीची तुम्ही सेवा करायला लागला. मोहाद्यासती पापियाने भवती. विषय कळतोय? मी सांगितलंय माझं मत आहे. मी जे काय अभ्यास करतोय ते मत तुम्हाला म्हणणार नाही की हेच तुम्ही करा म्हणून. कारण महाराजांचे शब्द असे हे असतात, कठोर असतात. मग तुम्ही जेव्हा धारणेमध्ये जाल, साधना करत 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 तुम्ही जेव्हा धारणेमध्ये जाल, मी तुम्हाला जे सगळं सांगतोय आता, हे तुम्हाला जेव्हा सगळं पटायला लागलं, की कुणाचं घेणे नाही, स्वतःच्यासाठी जे काही कर्तृत्व असेल, परमेश्वराला प्रार्थना करणे, आपण स्वतः कष्ट करणे, आपलं आपण निर्माण करणे. जोपर्यंत तुम्ही या विश्वामध्ये कुणाचं देणं लागता, काय सांगतोय, जोपर्यंत तुम्ही या विश्वामध्ये कुणाचं देणं लागता, म्हणजे अगदी डबरा काढणाऱ्या व्यक्तीपासून राजाच्या महालापर्यंतला कुठल्याही व्यक्तीपर्यंत तुम्ही कोणाला देणं लागता, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही. काय कळलं? हा, जोपर्यंत तुमचं तुम्ही देणं लागता, मग ती फुटकी कवडी असू देत, मग ते देणं कुठल्याही रुपये असू देत, लुबाडून घेतलेलं असू देत, फसवून घेतलेलं असू देत, चुरून घेतलेलं असू देत, है ना, खोटं बोलून घेतलेलं असू देत, पर्याय नाही म्हणून त्यांनी दिलेलं असू देत, माझंच म्हणून घेतलेलं असू देत,
कुठल्याही प्रकारे देणं असू दे, ते देणं जोपर्यंत तुमच्यापाशी आहे तोपर्यंत तुम्हाला पुढची गतीच नाही. तुम्हाला गती नाही, पर्यायानं ज्यांचं तुम्ही घेतलंय त्यांनाही गती नाही. मग आहे कुठली गती? तर दुर्गती. त्याच अवस्थेत अनंत काळ राहणे या दुर्गती म्हणायचं. सद्गती म्हणजे त्यातून बाहेर पडणे. मग हे मी जे सगळं तुम्हाला सांगतोय आत्ता, हे पटणार आहे का सगळं आत्ता? पटणारच नाही. हे पटण्याकरता काय प्राप्त करावं लागल? धारणा. धारणात तुम्ही जेव्हा प्राप्त कराल तेव्हा तुम्हाला मी जे सगळं सांगतोय, बघा ना, आगंतुक सांडी सर्व नको धरू ज्ञान गर्व, शोधी तुझा निज ठाव भिन्न मुली नाही. मी जे सांगतोय हे पटायला कधी लागल? सत्य कधी पटायला लागल? धारणा. मी काय सांगितलं की जोपर्यंत पायात मुंग्या येत आहेत तोपर्यंत तुमची धारणा होत नाही. मुंगे कुठे आल्या पाहिजेत? डोक्यात. मग दुसरा विषय सांगतो महत्वाचा. समजा तुम्हाला प्रेमाने जरी एखाद्याने दिलं, दुसऱ्या अर्थ पचलं पाहिजे ना. आता समजा एखाद्यानं व्यंकटरमय्याच्या नावानं काही संपत्ती कमवली. काय सांगतोय? संपत्ती कमवली. आणि तुमचा इष्ट देवता असेल शिव. जसं की सीतेच्या हृदयात राम होता आणि रावणाचा इष्टदेव शिव होतो. सीताही मिळाली नाही आणि महालही मिळाला नाही, सगळंच गेलं. तर तुमचा व्यंकटरमय्या हा त्यांचा देवत आहे आणि तुमचा देव शिव असेल तर तुम्हाला शिव ते पचवून देईल का? तुम्ही ह्या देवता फक्त भाजीपुरती वापरत असाल तर तसं नाही आहे बाबा. तुमच्या जीवनाचे मालक त्या देवता आहेत की ज्यांची तुम्ही सेवा करताय. ते तत्व आहे आणि त्या तत्वाला ते मान्य झालं पाहिजे तर तुम्ही सुखात राहणार आहे. तुम्ही सुख मागताय कोणाला? परमेश्वराला. मग ज्या परमेश्वर तुम्ही सुख मागताय ते तत्वाला ते मान्य झालं पाहिजे. सगळा मोठा आतला विषय आहे. तर धारणा कळाली का थोडक्यात? मग धारणेमध्ये तुम्ही जर चुकीचं काही करत नसाल, धारणा तुम्हाला प्राप्त जर झाली, तुम्ही जर तुमची साधना त्या लेवलला गेली तर चुकीचं वागणारच तुम्ही नाही. काय सांगितलं? चुकीचं वागणारच तुम्ही नाही. कधी वागणार नाही? धारणा त्या लेवलला तुमची गेली तर. आणि धारणा नाही त्या लेवलला गेली तर, हे बघा साधं गणित आहे. बाबांनी 100 रुपये दिलेत. काय सांगतोय? दिलेत. कॅडबरी खाईन, पिक्चर बघीन, नाही ते मित्राला देईन. 100 रुपयाला काय माहिती आहे का काय काम करायचं ते? 100 रुपयाला माहिती आहे का कष्ट किती पडलेत? ते कष्ट बाबांना पडलेत. काय सांगतोय? कष्ट कोणाला पडलेत? मग बाबांची प्रॉपर्टी मी बाबांच्या मागे विकून टाकीन. कष्ट कोणाला पडले होते? बाबांना पडले होते. मग प्रॉपर्टी विकून टाकीन का? तर मी कुठे प्रॉपर्टी कमवली आणि मला लोक माहिती मला त्यातनं पैसे कमवायचे की जे पैसे राहणार नाहीत भविष्यामध्ये. मी पैशात रूपांतर केलं वस्तूचं की पैसा राहत नाही. बघा तुम्ही कधी पण 5 रुपयाची माळ तुमच्या घरात 100 वर्ष राहील. 5 रुपयाची माळ. पण 5 लाखाची वस्तू तुम्ही जर मोडली तर ती 10 तुमच्या घरात राहणार नाही. त्या 50 वाटा येतील. तिकडे गेली तिकडे गेली सगळं शून्य झालं. पैसे संपले. का? तर पैसे ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी स्थिर नाही आहे. मग धारणा ही 100% जर तुझी झाली तर तुम्ही चुकीचं काही करणार नाही. बघा आता तुम्ही म्हणणार मग धारणा ही प्रत्येकाला राक्षसाला काय मिळाली नाही आजपर्यंत? असा प्रश्न तुमचा येईल का?
धारणा हा विषय, ध्यान हा विषय, समाधी विषय राक्षस प्राप्त करू शकत नाहीत. काय सांगतोय? करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत? कारण हे विषय ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहेत. राक्षस प्राप्त काय करतील? सिद्धी प्राप्त करतील, रिद्धी प्राप्त करतील, ऐश्वर्य प्राप्त करतील, पण धारणा ध्यान समाधी प्राप्त करू शकत नाहीत. विषय कळाला? धारणा तुम्ही जर प्राप्त केली तर तुमच्या पशी कोणताही निगेटिव्ह फोर्स टिकू शकत नाही. काय सांगितलं? म्हणजे तुम्ही एखादं कुत्रं चोरून आणले, कुत्र्याचं पिल्लू काय आणलं, तुम्हाला आवडलं, तुम्ही चोरून सांभाळायला आणलं. कुत्रं आहे, चांगलं आहे, पण आणण्याचा उद्देश चोरून आणलं गेलं ना. कर्म काय घडलं? चोरणे घडलं का? टिकणार पण विषय नाही. ते का टिकणार नाही? धारणेची साधना करताय म्हणून टिकणार नाही. काय कळतंय का? पंत महाराजांनी सांगितलं सत्यमेव जयते, जे की सत्यची मिरविते म्हणजे धारणा. पंत सांगितलं नाही, सत्यमेव जयते, जे की सत्यची मिरविते म्हणजे काय? धारणा. आणि ध्यान अवस्थेत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सगळ्या देवदेवता ऋषीमुनी बोलायला तुमच्याशी लागतात, संपर्क सुरू होतो सगळा. तो संपर्क म्हणजे टेलिपॅथी नाही बरं का, डायरेक्ट पॅथी आहे ती. लक्षात येते का? तर सद्गुरुनाथ दादा यांनी त्या काळामध्ये शक्तिपीठ व्हावं यासाठी त्यांच्या वयाची 36 वर्ष झिजवली. किती वर्ष? 36 वर्ष झिजवली. आणि धारणा ध्यान या अवस्थेतल्या पूर्णत्वाकडे ते गेले, समाधीच्या मागे लागले नाहीत. का सांगा बरं? संसारिक व्यक्ती समाधी प्राप्त करू शकत नाही. काय सांगतोय? तुमची एक जरी इच्छा शिल्लक राहिली, एक इच्छा, उदाहरणार्थ मुंगी मारायची आहे, एक इच्छा शिल्लक राहिली, फार चावली मला, सकाळपासून फिरते माझ्या आसपास, 2-3 चावे घेतले, तिला मारणारच आहे आता, आणि मिली नाही, तुम्ही मेला. एक इच्छा शिल्लक राहिली का? समाधी मिळू शकत नाही. इतकं ते अवघड आहे तंत्र. मग त्यांनी काय केलं? आता बघा ना, ते समाधी जाऊ शकले का? नाही जाऊ शकले. मी मोठे मोठे अवलिया नावं घेतो, मी पंत महाराज घ्या, साईबाबा घ्या, टेंबेस्वामी घ्या, समाधीत गेलेले कोण आहेत? फक्त मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, शंकराचार्य आद्य. काय सांगतोय? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, शंकराचार्य, आद्य शंकराचार्य ही लोक समाधीमध्ये गेली. ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाले, ते मागे जाण्यात परत समाधी घेऊन माघारी आलेली माणसं मला सांगतोय. बाकीचे सगळे जे अवतारी पुरुष आहेत हे समाधीपर्यंत गेले, समाधीस्थ झाले नाही कोणीच. तुमच्याकडे जर कुठली अजून अधिक माहिती असेल तर मला शेअर करा की ही व्यक्ती समाधीस्थ झाली म्हणून, हे ऋषी किंवा हे म्हणून झाले म्हणून, म्हणजे समाधी पर्यंत पोचून पुढे गेले म्हणून. माझ्या अभ्यासानुसार आजपर्यंतच्या हे 2 नाथ मच्छिंद्र गोरक्ष आणि आदि शंकराचार्य सोडले तर समाधी ही अवस्था कोणाला प्राप्त झाली नाही. आणि जे समाधीस्थ झाले ते ज्ञानेश्वर माऊली, तो अलीकडचा 750 वर्षापूर्वीचा काळ. मग बाकीच्याने अवतारी पुरुषाने कार्य कसं केलं? ध्यान अवस्थेत केलं. काय सांगतो? बाकी सगळे तुम्ही घ्या,
कुठले तुम्ही अवतारी पुरुषाचं नाव घ्या, या सगळ्या अवतारी पुरुषांनी कार्य कसं केलं? ध्यान अवस्थेमध्ये केलं. तर समाधिस्थ कोण झालं नाही. आता याचा जर दुसरा आपण अभ्यास केला तर समाधिस्थ गेली आणखी व्यक्ती कोण सांगता येईल? श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती समाधिस्थ झाले आणि दुसरा अवतार पण तयार झाला. कुठला? स्वामी समर्थ. पण त्या स्वामी समर्थ अवताराने समाधिस्थ झाले नाहीत. ते ध्येय ठेवलं पाहिजे. हा अभ्यास पाहिजे. लक्षात आलं का? आता नरसिंह सरस्वती हा अवतार की तुम्हाला दुसरा अवतार आहे. पहिला अवतार कुठला? श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आहे. श्रीपाद श्री वल्लभ अवतारामध्ये त्यांनी काय केलं? गुप्त झाले, देह त्याग केला. कशात केला? कृष्णाकाठी कुरवपूरमध्ये. आणि दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या रूपाने आला. म्हणजे मानवी रूपात ते आले समाधिस्थ झालेले. परत लक्षात येत आहे का? मग याचं मर्म काय आहे? ध्यान, धारणा, समाधी. त्याच नरसिंह सरस्वतींची सेवा दादांनी 2.5 वर्ष माधुकरी मागून औदुंबरला केली ह्या कार्याच्या रचनेच्यासाठी. आता बघा ना, आपण गेलो तर आपली याद राहणार आहे का माघारी? सामान्य व्यक्ती राहणार नाही. मग याद राहण्याकरता काय केलं पाहिजे? असं काही ते कार्य केलं पाहिजे की जे नियंत्रण जोडलं गेलं पाहिजे. तो जो नियंत्रण आहे, तुमच्या बँकमध्ये 2 लाख रुपये पडून आहेत आणि तुम्ही मेला तर 100% पुढची पिढी ती घेणारच. काय करून घेणार? ती माझं माझ्या बापाचं म्हणून घेणार ती. लक्षात येते?